मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीत युवा सेनेची बाजी, 7 उमेदवार विजयी तर इतर 3ही जागांवर युवा सेनेलाच आघाडी। उपमुख्यमंत्री फडणवीसांच्या कार्यालयाबाहेर तोडफोड करणाऱ्या धनश्री सहस्रबुद्धेच्या घरी पोलिसांची टीम दाखल, महिला मनोरुग्ण असल्याची माहिती समोर। एखादी बहीण उद्विग्न झाली असेल तर कारण समजून घेऊ, व्यथा दूर करू, कोणी जाणीवपूर्वक केलं असेल तर तेही समजून घेऊ, फडणवीसांची तोडफोडीवर प्रतिक्रिया। पोलीस महासंचालक रश्मी शुक्लांना हटवण्याची काँग्रेस शिष्टमंडळाची केंद्रीय निवडणूक आयोगाकडे मागणी, तर शिंदे गटाकडून निवडणुका एकाच टप्प्यात घेण्याची मागणी। भाजपच्या जाहीरनाम्याची झेरॉक्स कॉपी एबीपी माझाच्या हाती, तर काँग्रेसच्या काळातल्या अपूर्ण प्रकल्पांचा पंचनामा भाजपच्या जाहीरनाम्यातून करणार। अक्षय शिंदेच्या अंत्यसंस्कारासाठी जमीन उपलब्ध करून देऊ, राज्य सरकारची हायकोर्टात हमी, तर 3 शहरांमध्ये झालाय अंत्यसंस्काराला विरोध। पुणे मेट्रो सुरू करण्यासाठी मविया नेत्यांचं ठिय्या आंदोलन, मोदींच्या हस्ते रविवारी उद्घाटन आणि शिंदे फडणवीस करणार मेट्रोनं प्रवास। कवठे महांकाळमध्ये भाजप आणि शरद पवार गटात हाणामारी, माजी उपनगराध्यक्षाला संजय काका पाटलांकडून मारहाणीचा आरोप, तर आधी स्वीय सहाय्यकाला मारहाण झाल्याचा माजी खासदारांचा आरोप। राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासह 100 कोटी खर्चून साकारणार शिवसृष्टी, मुख्यमंत्र्यांपुढे प्रेझेंटेशन सादर। आदिवासी आरक्षण पुन्हा बहाल करा म्हणत नागपूरमध्ये गोंड गोवारी समितीचा भव्य मोर्चा, केएल वड समितीचा अहवाल तातडीने लागू करण्याची मागणी। अंशतः अनुदानित शाळांच्या शिक्षकांचं मुंबईत आंदोलन, खासदार सुप्रिया सुळेंनी घेतली भेट, तर आंदोलकांशीही केली चर्चा। पश्चिम उपनगरात पावसाची जोरदार बॅटिंग, बोरिवली, दहिसर परिसरात जोरदार पाऊस, पाणी भरल्यामुळे अंधेरी सबवे वाहतुकीसाठी बंद। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।